नमस्कार दर्शको, डी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आता आपण उभे आहोत वडंगे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. गेले अनेक दिवस आपण विविध जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा वेगवेगळ्या पद्धतीने घेत आहोत. आता आपण खुपेरे पंचायत समितीमध्ये ज्या उमेदवार आहेत शैलेजा शिवाजी कुडाळकर यांचा आता प्रचार शुभारंभ पार पडलेला आहे. तर सहर्ष स्वागत आहे. आता आपल्या या मतदारसंघाबद्दल नेमकं विकासाचं विजन कसं असणार आहे? त्या आमच्या या मतदारसंघामध्ये रस्ते, दळणवळण, गटर्स, गावातील वेगवेगळ्या सुविधा आणि मुलांचा रोजगार उपलब्ध करण्यासाठी आम्ही ह्या मतदारसंघामध्ये उभा आहे. आणि हे सर्वांसाठी आम्ही जेवढे लागेल तेवढे प्रयत्न करून युवा लोकांना रोजगार आणि गावाचे सुशोभीकरण, ज्या गावात ज्या समस्या असतील त्या सगळ्या सोडण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. हेच आमचं विजन आहे. आता जर बघितलंय तर नरके साहेबांचा विकासाचा दृष्टिकोनात कोणता आतापर्यंत या गावासाठी निधी दिलेला आहे? साहेबांचे 1,10,00,000 ग्रामपंचायत वरंगे मध्ये काम चालू आहे. तसेच ग्रामपंचायतचा पहिला मजला पूर्ण झालेला, दुसऱ्या मजल्यावर काम चालू आहे. इतर रस्ते, गटर काम, परत तालीम बांधण्यासाठी साहेबांचा भरपूर निधी आलेला आहे. साहेब दरवेळी गावामध्ये सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये साहेब कायम हजर असतात, गाठीभेटी घेतात सगळ्या लोकांच्या. आणि साहेबांचं यावेळी इतकं हे आहे की साहेबांच्या कोणतेही स्टॉप उभं केले ते निवडून येणार. तसेच ही शैलेजा कुडाळकर साहेबांची सीट उभा आहे, ती सीट 1,00,000% मताने निवडून येणार, काही अडचण नाही त्याबद्दल. आता जर आपण बघितलं तर ही उमेदवारी सर्वसामान्य कुटुंबातील अगदी सर्वसामान्य व्यक्तीला उमेदवारी नरके साहेबांनी जाहीर केलेली आहे. तर त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? माझं एवढंच म्हणणं आहे, नरके साहेबांचं एवढं म्हणणं आहे की सर्वसाधारण बाबा कमीत कमी हे ज्या कामात जास्तीत जास्त कसं काम येईल वरिंगपाड्याला, ह्याचा जास्त साहेबांचा हे आहे, निधी देण्याचा हे आहे. आणि ही साहेबांची उमेदवार दिली आहे, एकदम कट्टर कार्यकर्ता, एकदम गरीबातला कार्यकर्ता, यासाठी उमेदवारी साहेबांनी त्यांना दिलेली आहे. आता नरके साहेबांचं विजन जर बघितलं तर या परत या मतदारसंघासाठी नवीन काय विजन असणार आहे? खरं सांगायचं झालं तर आता जे नरके साहेबांनी उमेदवार दिलेत, शैलेजा कुडाळकर त्याचबरोबर इंद्रजित पाटील, दोन्ही उमेदवार सक्षम आहेत आणि त्यांच्या याच्यातले उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवारांनी काम केलेलं आहे, कोरोनाच्या काळात असेल किंवा महापुराच्या काळात असेल. दोन्ही ज्या आमच्या गावात जे उमेदवार दिलेले आहे, शिवाजी कुडाळकरच्या मिसेस जे आहेत, शिवाजी कुडाळकर हा तळागाळातला कार्यकर्ता आहे. नरके साहेबांचा कट्टर कार्यकर्ता, तळागाळातला कार्यकर्ता, सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं कधी आमच्या गावात तिकीट मिळत नव्हतं. त्याच्या फक्त समाजकार्यामुळे त्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना तिकीट आणलेलं आहे आणि 100% त्यांची सीट निवडून येणार. आणि नरके साहेबांचं सांगायचं झालं तर, इंद्रजित पाटलांचं सांगायचं झालं तर, तो सर्वसामान्य जनतेतून वावरणारा माणूस आहे. त्यांनी आमच्या गावासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत असेल किंवा इथं गटर, रस्ते यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर आत्ताच मागच्या महिन्यात साखव, आमच्या गावात साखव जवळजवळ 50 लाखाचा साखवसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. 10 लाखाचा रस्ता, कॉन्क्रीटचा निधी उपलब्ध करून आहे. अशा कार्यकर्त्याला जर आम्ही त्याच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहणार. आता जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये 2 भाग लढत आहेत. एक शिवसेना वेगळी लढत आहे, भाजप आणि राष्ट्रवादी वेगळी लढत आहे, परत काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून वेगळी लढत आहे. तर याच्यावरती तिरंगी लढतीमध्ये तुम्हाला काय वाटतं? जरी ह्या तिरंगी लढत असेल तर ऍक्च्युली जे म्हणजे आपली ही नैसर्गिक जी युती आहे ती भाजप शिवसेना युती आहे. आणि आता जी तयार झालेली आहे ती फक्त तुमच्या स्वार्थासाठी तयार केलेली युती आहे. त्यामुळे जो आमचा जनाधार आहे, आमचा भाजपचा जनाधार जे आहे, सगळा आमच्या पाठीत राहणार आहे. त्यामुळे आमच्या विजयाची आम्हाला 100% खात्री आहे. आणि साहेबांचं काम आहे, साहेबांचा संपर्क आहे. त्यामुळं या गावामध्ये वरिंगे, पाडली, निटवडे, शिंदेवाडी, साबळेवाडी, खुपेरी, आनंदवाडी ह्या गावामध्ये साहेबांनी करोड रुपयाची कामं केलेली आहेत. आणि तिथली जनता साहेबांना फेस टू फेस ओळखते. आज बाकीचे कोण असतील माहित नाही, पण साहेबांचं फेस टू फेस ओळख असल्या कारणानं जनता आमच्या पाठीत राहणार, ते आम्हाला 100% खात्री. वरंगेचे लोकनियुक्त सरपंच आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. सरपंच साहेब नमस्ते. तर अगदी नरके साहेबांनी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवार दिले, त्याच्यावर तुमचं काय? साहेबांचं कार्य सगळ्या आपल्या करवीरमध्ये म्हणजे हे आहे. आणि साहेबांचा एक शिवाजी कुडाळकर साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. आणि शिवाजी कुडाळकरांचं काम असं आहे की गोरगरीब जर कोण गेला आणि माझं असंच काम आहे तर साहेबाकडे निशा लावायचं काम मी शिवाजी कुडाळकर चांगल्या प्रकारे करतात. त्यामुळे साहेबांनी कट्टर कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे आणि ते निवडून येणार काही शंका नाही. धन्यवाद.